ये दुखत असेल ना पाय बस. तनू ए तनू. अगं बाई तनूला मी सईची तयारी करायला पाठवल्या विसरलीच. दादा पायाला दुखापत झाल्यावर आपण जो स्प्रे मारतो की नाही तो आणायला झाला. सगळी कामं तूच करणार आहेस की असं ठरवलंयस का? लग्न घरात मदत केल्याने लव्ह मॅरेज होतं असं वाटतंय का तुला? अगं तूच म्हणालीस मी तुझी करवली आहे, मग तुझ्या लग्नासाठी मी एवढं काम तर करायलाच हवं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी मी सज्ज असायलाच हवं ना. मी आणि हे दार हे असं काय बघत सारखं सारखं काय दाराकडे बघ. तनू तुझे पाठ मांडून झाले ना की त्या भोवतीने रांगोळी काढी घे. पाठ कशाला? सुपारी फुटण्याआधी एक पूजा असते ना त्यासाठी. अच्छा सई तुझं ठरलं का कोणती साडी नेसणार आहेस आपली? हां हां मी विचार करते. माझं ठीक आहे, तुला पण मस्त तयार व्हायचं आहे. माझी करवली आहेस तू. तनू माझ्याकडे खूप छान साडी तुला शोभून दिसेल, ते नेसव तू. अरे हे तर बेस्ट झालं, आता काही बघायलाच नको. आम्ही मुली छान दिसतो. हां हां चल नेसव ती. अरे हे तर बेस्ट झालं. बरं काकू आम्ही मुली तर सुंदर आहोतच, तयार झाल्यावर तर काही विचारायलाच नको. आणि तरुणी अख्खं घर सजवायला घेतलंय त्यामुळे तेही बघायला नको. तुझ्या मुलाला काहीतरी सांग. सॉरी सांग. येते वाक्य पडलं. तनू ए तनू. अगं तनूला मी सईची तयारी करायला पाठवल्या विसरलीच. दादा दुखापत झाल्यावर आपण जो स्प्रे मारतो की नाही तो